नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज सोमवार आहे आणि खरं सांगायचं तर या आठवड्याची सुरुवात माझ्या अपेक्षेप्रमाणे झाली नाही. नेहमीप्रमाणे सकाळी उठले आणि सर्वात आधी माझे ईमेल चेक केले. मनात एकच आशा होती की कदाचित आज एक इंटरव्ह्यू कॉल येईल किंवा चांगला मेल आला असेल. पण या आठवड्यात अजूनपर्यंत एकही इंटरव्ह्यू कॉल आलेला नाही. तुम्हाला माहीत आहे की मी ओमानला गेले होते विजा एक्सटेन्शन प्रोसेससाठी. त्यामुळे मी त्या 3 दिवसात मला जॉबसाठी जास्त अप्लाय करता नाही आलं. कारण तिथे इंटरनेट व्यवस्थित चालत नव्हतं. म्हणून मी आज ठरवलं की जेवढं राहील आहे ते सगळं भरून काढायचं. मग लॅपटॉप उघडला आणि LinkedIn, Google आणि कंपन्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून भरपूर जॉबसाठी अप्लाय केलं. मनापासून एकच इच्छा आहे की या महिन्यात तरी मला इंटरव्ह्यू कॉल्स यावेत आणि माझं सिलेक्शन व्हावं. इतका वेळ लॅपटॉपसमोर बसल्यावर खूप कंटाळा आला. मग म्हटलं चला आज काहीतरी आवडीचं बनवूया. आज मी रूमवर वडापाव बनवला. कारण दुबईमध्ये वडापाव खूप महाग मिळतो. म्हणून घराचाच वडापाव बनवला आणि खरंच खूप छान झाला होता. त्यानंतर पुन्हा थोडा वेळ जॉबसाठी अप्लाय केला आणि संध्याकाळी थोडं बाहेर फिरून आले. ताजी हवा घेतली आणि गाईज इथे अजूनही खूप गरमी आहे. माझे फ्रेंड्स म्हणतात की अजून गरमी वाढणार आहे आणि तेव्हा मला आपल्या भारताची आठवण आली. सध्या तिकडे मस्त पाऊस पडत असेल आणि तुम्ही गरमागरम वडापाव आणि चहाचा आनंद घेत असाल. खरंच ती खूप मिस करते मी. पण काही हरकत नाही. सध्या माझं पूर्ण लक्ष माझ्या जॉबवर आहे आणि मला विश्वास आहे की योग्य वेळ आली की मला योग्य संधी नक्की मिळेल. बस असा होता माझा आजचा दिवस. आणि आता मला एक सांगा, तुम्हालाही वडापाव आवडतो का? आणि तुमच्या शहरातला कोणता पदार्थ आहे जो तुम्ही कधीच मिस करू शकत नाही? कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला माझे असेच मराठी ब्लॉग आवडत असतील तर यूट्यूबवर नक्की सबस्क्राईब